जानूताई, सासूबाई, मी काय म्हणते, मला ना तर वाटत नाही सिंचन येईल. बराच वेळ झालाय. आपली जानू पण तात्कळत बसली आहे. कंटाळली असेल ती पण आता, थकली पण असेल. आपण वीणाला सांगून 5वी ओटी भरून घेऊया का? हो चालेल ना. वीणा, तू भरून घे ओटी. आई, मी आता उठून उभी राहू का? आता माझ्या पायाला खरंच खूप रग लागली. अग, उठ उठ उठ. हो. अगं सावकाश तू. अगं अरे देवा. आणि मला सांग, आपण कुठे जायचं असं म्हणणं आहे तुझं? माझ्या माहेरी. कारण या घरात मला काडी मात्र किंमत नाहीये हॅरी. तू बघितलंस ना, माझ्या पप्पांची इलेक्शनची गडबड असून सुद्धा त्यांनी आपल्याला रिस्पेक्टफुल वागणूक दिली आज. या घरात तर पूर्ण उलट आहे रे. या घरातले तुला फायनान्शियली बिलकुल हेल्प नाही करत. बाबांच्या फंडाचे पैसे आले, त्यांनी कर्ज फेडण्यासाठी हेल्प केली तुला? सांग ना, बाबांनी मदत केली का तुला? या घरात पैशांवरून सतत भांडणं होत असतात. मला नाहीये रे सवय या गोष्टींची. मुळात या सगळ्याची मला गरजच नाही. हे बघ, माझ्या पप्पांच्या पैशांनी आपण तुझं कर्ज फेडलंय आणि त्यांच्याच पैशांनी आपण तुझ्यासाठी नवीन बिझनेस सुरू करणार आहोत. मग हॅरी, आपण इथे का राहतोय? काय या लोकांना वेळ देतोय? खरं तर आपण माझ्या माहेरच्यांना वेळ द्यायला हवा. माझ्या माहेरी राहायला हवं. हे बघ, आपण दोघेही आज माहेरी जायचं. तू घर जावई होतोस. आजच्या आज. हे बघ आणि मला माहिती आहे हॅरी. नाही, तू रागात आहेस मला माहिती आहे. पण ऐक ना, हे घर सोडून निघून जाणं हा खूप टोकाचा निर्णय असं नाही का वाटत तुला? हॅरी, पुढच्या 5 मिनिटात तू तुझी बॅग पॅक करतोयस ना? आणि हा माझा फायनल डिसिजन. अरे वा 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 वा, म्हणजे हे दोघं एकत्र घर सोडणार. बचतच बचत. तसे ही बाबा मुलगा म्हणून माझ्याकडून जास्तीचा घर खर्च घेतात आणि हिला सून म्हणून सूट देतात आणि हिचे खर्च जास्त. आता तर बाथरूमचा वेळ वापरणारी 2 माणसं पण कमी होणार, म्हणजे वेळ वाचणार. 10 मिनिटं अजून झोपायला मिळणार. याला म्हणतात सुख. आहा हा हा. आणि ऐक, हे बघ, अगं हा काय हट्ट आहे तुझा? हा, हे बघ, मी तुला क्लिअर सांगतो, मी तुझ्या माहेरी येऊन राहू शकणार नाहीये. आणि बाकीच्यांचं मला माहित नाही, पण तुला चांगलं माहिती आहे ना की या घरात मी तुला कसलीच कमी भासू देत नाही. म्हणून तुला हवं ते सगळं पुरवतो ना ग मी. मला मान्य आहे हनी, या घरातलं तुला कोणीच आवडत नाही. अगं आपल्या घरात तुझ्या हट्टापायी दोरी बांधली गेली. आईने तुला अडवलं नाही. आणि तुला खरं सांगू, दळवी कुटुंबात हे कधीच शक्य झालं नसतं. हे शक्य झालं फक्त कारण तू धमकी दिली होतीस की मी या घरातून निघून जाईल म्हणून. आणि ग मी खरंच सांगतो, अगं आपले आई बाबा खूप जास्त प्रेम करतात अगं तुझ्यावर. दिसतंय हा हॅरी. आजपर्यंत मी सगळ्यांना समजून घेत आले ना, म्हणून आज माझी ही कंडिशन. पण लक्षात ठेव, इथून पुढे तू माझ्याकडून काहीच एक्सपेक्ट करायचं नाही.
हे बघ हनी, माझा तुझ्या या निर्णयाला विरोध आहे. मी तुझ्या माहेरी येऊन राहू शकणार नाही. हे मला कधीच मान्य होऊ शकत नाही. मला विरोध करायचा तुला हक्क नाही आहे हॅरी. बायकोला जर विरोध करायचा असेल ना तर बँकमध्ये पैसे लागतात, ते तुझ्याकडे नाही आहेत. ज्या दिवशी स्वतः कमवून बँकमध्ये पैसे जमा करशील ना त्या दिवशी तू म्हणशील तिथे मी राहायला येईल. पण जोवर तू मला पोसू शकत नाहीस तोवर तुझं ऐकायला मी बांधील नाही. चल आत्ताच्या आत्ता बॅग पॅक कर. सासूबाई नारळ फुटला आणि नासका आहे. आई म्हणजे अपशकुन. अगं असं काही नसतं आरती. अपशकुनाच्या गोष्टी करू नको. असं घडतं कधी कधी. अपघात आहे असं समजायचं. हे बघ, कोणी मुद्दाम काही केलेलं नाहीये. व्यंकी, तो नारळ उचल आणि बाहेर नेऊन टाक. काय बोलतीयस आजी? अगं तिच्या ओटीतला नारळ आहे तो आणि तोही नासका निघाला. म्हणजे काहीतरी वाईट होणार याचे संकेत आहेत हे. मंगल, सासूबाई माझं काहीच पण धडधडतंय. अहो, गेले 1-2 दिवस काही बाई होतच आहे. बघ एक मिनिट, आय थिंक आपण हा विषय इथेच थांबूया आणि उगाच कोणी असं काही बोलू नका ज्याने जान्हवीच्या मनात भीती राहील. कारण आपण जे बोलतो, जसं वागतो तेच घरात घडतं. वास्तू आपलं बोलणं ऐकत असते असं म्हणतात. त्यामुळे प्लीज ॲट दिस मोमेंट जान्हवी प्रेग्नंट असताना कोणीही वाईट बोलू नका. इट्स माय रिक्वेस्ट. आणि आई, अपशकुन वगैरे असं काही झालेलं नाहीये. आजी म्हणतात ते बरोबर आहे. असं होऊच शकतं. इट्स नॉर्मल. त्यामुळे एव्हरीवन प्लीज रिलॅक्स व्हा. आणि जानू तू दमली असशील तर प्लीज तू रूममध्ये जा. जातो सावकाश. हां, चालतंय चालतंय चालतंय. नाही, आपण भेटूच त्यांना. पण ऐक माया, एक महत्त्वाची गोष्ट आहे. काहीही झालं ना तरी पोलिसांनी प्रॉपर पोलीस कंप्लेंट लिहून घेतली पाहिजे. नाही तरच तपासणी सुरू होईल आणि आपण गुन्हेगाराला पकडू शकू. नाही ठीक आहे, मी निघतोच आहे आता. तूही लगेच पोच. ओके, चल बाय. थांब सिद्धू. सिद्धू, हे काय केसचं कुळी घेतलंयस डोक्यात? आता एक्झिट पोल समजणार आहे, मतमोजणी सुरू होणार आहे. अशा वेळेस तू कुठे निघालायस? एक्झिट पोलचा माझ्याशी काय संबंध? काय संबंध म्हणजे? की या घरात म्हणजे तुम्ही मनमानीच लावली आहेत तुमची. काल मला पूजेला तुम्ही बसून दिलात नाही. मानाचा फेटा आज बांधलात नाही. मग तुम्हाला मतं मोजण्यासाठी मी कशाला हवाय? नाही, मला खरंच कळत नाही पप्पा. म्हणजे तुम्हाला मी हवाय का नकोय? का तुम्हाला मला बाहेर जाऊन द्यायचं नाही इतकंच टार्गेट आहे तुमचं? अरे सिद्धू, आम्हाला काय हवंय ते कळलंय ना तुला. कशाला पाहिजे हे नाटक? कशाला साळसूतपणाचा आवांटोयस रे? सिद्धू, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. यांनी आमदार व्हावं हे स्वप्न आपलं खूप वर्षांपासूनच आहे. आणि अरे आज तो दिवस आपल्या नजरेसमोर येऊन ठेपला आणि तू आपल्या घरच्यांची साथ द्यायची सोडून तुझ्या बायकोच्या वेडेपणाची साथ देतोयस. काय रे? आणि तुला साधी एवढी अक्कल नाही? संपत आमदार झालाय तर आमदारचा पोरगा घोड नवरीला गळ्यात बांधून घरी आलाय आणि आता तिच्या पहिल्या होणाऱ्या नवऱ्याचं प्रकरण तो लढवतोय. काय रे? जनतेच्या मनात या आमदारांच्या बाबतीत काय येणार आहे? काय रे, समजतंय काय तुला? किती चुका पदरात घ्यायचे रे तुझ्या आम्ही? मी जे करतोय ते बरोबर आहे आणि माझ्या मनाला ते पटतंय. सिद्धू,
अरे काय बघतोस काय अधिराज? जा त्याला अडव. अडव म्हटलं की नाही. सिद्धू, अरे उगाच कशाला वाकड्यात शिरतो ना. इतके दिवस थांबलास की नाही तू, अजून थोडे दिवस थांब. हे निवडणुकीचं वगैरे सगळं होऊन जाऊ दे. हा, वा अधिराज, आता एक काम कर, अंगाई गा आणि त्याला झोपव. अरे ओरडून बोल ना त्याच्याशी. अरे आईने काय सांगितलं ऐकतोस ना? बसव त्याला खालच्या खोलीत, मला त्याच्याशी सविस्तर बोलायचं आहे. अरे त्याचं बकोट धर. सिद्धू अरे प्लीज ऐक ना. दादा, तू जिथे सांगशील तिथे यायला मी तयार आहे. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा, पण मी मागे हटणार नाहीये. सिद्धू, आजी, अगं आजी, आई काय करताय तुम्ही? हे बघा, सिद्धूला बाहेर पाठवायचं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण हे असं त्याला आतमध्ये डांबून ठेवणं वगैरे. हा निर्णय माझा आहे. आजचा दिवस संपेपर्यंत कोणीही त्याला बाहेर काढायचं नाही. आणि रेणुका, तू तर या खोलीच्या आसपासही फिरकता कामा नये, समजलं? एकदम 100 नंबरी काम केलंस बघ. अरे 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 काय वेडे पण आहेत. आजी, दादा, काय वेडे पण आहे यार. तुम्ही काय आता कोंडून ठेवणार आहात मला? एवढाच होता ना तर मला तोंडावर सांगायचं होतं की डांबून ठेवणार. तुला खोटं कशाला बोलात तुम्ही? वहिनी, आई, अरे काय फालतूपणा यार. उघडा ना दरवाजा. आजी, अरे ऐकताय का कोणी? सिद्धिराज? अहो, कोण आहे? कोण आहे? सिद्धिराज! सिद्धिराज! काय झालंय? सिद्धिराज, बोला काहीतरी. कोण आहे? कोणी बंद केलं? आजी, वहिनी, आई, आजी, दादा. सिद्धिराज! अहो, कोणी दरवाजा लावला? सिद्धिराज! सिद्धिराज, दार उघडा. काय झालं सिद्धिराज? कोणी? बाबा, आणू का? थांब थांब जरा. आता येऊ दे. ये ग ये. अगं वहिनी, आता तरी उघडू डोळे. थांब ग 2 मिनिटं. बाबा, रेडी का? 1 2 3 उघड आता. बाबा, आई शपथ. बाबा, अहो, कसली भारी गाडी आहे ही. एकदम विंटेज स्टाईल. हो ना, मला पण लय आवडली गाडी. बाबा मस्त चालवतात ना गाडी खरं. मग बाबा कोणाचे आहेत?
हो बाबा हो, तुझे सुद्धा आहेत. बाबा, मला आत्ताच्या आत्ता या गाडीतून तुमच्यासोबत राईड हवीये. अरे म्हणजे काय, राहून तर तुला मिळणारच आहे. मी तर म्हणतो आत्ताच तुला गाडी शिकवून टाकतो. शिकशील? काय? जयंत, अरे गंमत केली मी काय आत्ता हिला गाडी वगैरे शिकवणार नाहीये. हिला गाडी शिकवणार, पण आत्ता नाही. नातवंड आलं ना माझं, त्यानंतर. ते शिकायचं वगैरे सगळं नंतर हो. पण आता माझे बाबा गाडी चालवत असताना मला त्यांच्या शेजारी बसायचंय. थांब जानू. मला असं वाटतं की तू आता राईडला नको जाऊस. का? मला जायचंय म्हणजे जायचंय. आणि तसंही आमच्या घरातली पहिली कार आहे ही. आणि ह्या सगळ्यांचं बसून झाले, मीच राहिले फक्त. जानू, मी काहीतरी विचार करून सांगतोय तुला. प्लीज, हे तुझ्यासाठी सेफ नाहीये. जयंत, का सेफ नाहीये? माझे बाबा उत्तम गाडी चालवतात. जानू प्लीज, तू माझं ऐक. नाही हा जयंत, मला आत्ताच या गाडीत बसायचंय म्हणजे बसायचंय. थांब जानू. तू आता गाडीत बसणार नाहीयेस. दार उघडा. सिद्धिराज, हॅलो, तुम्हाला पण कोणलंय? तुम्हालाही कोणले? अरे असं कसं वागू शकता ते? सिद्धिराज, मला असं वाटतंय आपण त्यांच्या विरोधात जाऊन केस फाईल करतोय ना, म्हणून असं करतायत ते. अहो मग मॅडम, मग काय आयुष्यभर त्यांच्या मनासारखं जगायचंय काय आपण? हे बघा, मला काय वाटतंय, आपण हे केसचं आणि तक्रारीचं थोडे दिवस पुढे ढकलूयात का? म्हणजे सगळं शांत झालं ना की मग पुन्हा एकदा विचार करूया. नाही नाही मॅडम, अजिबात नाही. अहो त्यांची हीच इच्छा आहे की आपण ते प्रकरण पुढे ढकलायचं. आणि आपल्याला काही झालं ना तरी त्यांची इच्छा पूर्ण होऊ द्यायची नाही. कारण त्यांची इच्छा चुकीची आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे आता नाही. कसं आहे ना मॅडम, म्हणजे एखाद्या वेळा त्यांच्यातल्या एकाने जरी आपल्याला समजावून आपल्याशी बोलले असते किंवा व्यवस्थित पद्धतीने आपल्याशी बोलले असते तर आपण विचार जरी केला असता. पण आता नाही. आता आपण त्यांचीच खेळी त्यांच्यावर उलटवायची. म्हणजे काय करायचं? म्हणजे मॅडम, आपण अजिबात आरडाओरडा करायचा नाही. ते दार उघडण्यासाठी विनवण्या करायच्या नाहीत. आपण इथेच जिथे आहोत ना तिथेच उभं राहायचं. कसं आहे ना मॅडम, आपण जितका वेळ जास्त दार वाजवू ना तितका त्यांचा आनंद वाढणार आहे आणि तोच आनंद आपल्याला त्यांना मिळून द्यायचा नाही. त्यामुळे आता आपण बघूया की त्यांचा उत्साह कितवर टिकतोय ते. काही तास, आजची रात्र का काही दिवस आपण गप्प बसून राहायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आणि हो मॅडम, मग तुमच्या खोलीत पाणी वगैरे आहे ना? नाही म्हणजे काही लागलं तर मला सांगा. सिद्धिराज, लागली तर फक्त एकच गोष्ट लागेल. कोणती? मला तुम्हाला फोन करावा लागू शकतो. मला एकटं वाटलं तर, लो वाटलं तर. अहो बिनधास्त करा मॅडम. मनात आला ना की त्वरित तात्काळ ताबडतोब मला सांगा. ठीक आहे? देवा, या घराच्या शांतीला कोणाची नजर लागली? भावनाला अशी दुर्बुद्धी का सुचली असेल? आई, बराच वेळ झाला सिद्धूचा काही आवाज नाही आला हो. तो बरा असेल ना? त्याला काही झालं तर नसेल ना? म्हणजे सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही, साधं पाणी सुद्धा प्यायला नसेल तो. आपण मतदानासाठी बाहेर गेलो तेव्हापासून काहीच खाल्लं नसेल त्याने. आई, त्याला चक्कर तर आली नसेल ना? अधिराज, पहिलं संपत शुभ बोलणाऱ्या म्हटलं की मांडवाला लागली आग म्हणणार.
आधी तुम्ही घाबरणं बंद करा आणि आम्हालाही घाबरवणं बंद करा. हे बघा, तास 2 तास झाले दोघांना आपण कोंडून ठेवले. त्यांना खरंच इतका त्रास देण्याची गरज आहे का? मी आणि आई बोलतो ना त्या दोघांशी. हा, काय अधिराज, ए तुझी अक्कल आधी कुठं गेली होती? त्याच वेळी जर बंदोबस्त केला असता तर आज ही वेळ आली नसती. तेव्हा आता गप्प बसायचं सगळ्यांनी. नाही आहे, मी आता गप्पा नाही बसू शकत. तुम्ही हवं तर वाटेल ती शिक्षा द्या मला, पण मी आत्ताच्या आता दोघांच्याही खोलीची दारं उघडणार. रेणुका, आई सिंचना बाळा तू आता यांच्या समोर या घरातला तमाशा नकोय. काय आठवतंय ना, त्यांच्या घरातली ती दोरी बघून मी त्यांची अब्रू चव्हाट्यावर काढली होती. तेव्हा तो प्रकार आपल्या घरात नको. सिंचू, ये ना बाळा. आई मी ठीक आहे आई, तू कशी आहेस? बरी. बेटा राहायला आलीच वाटतं. बरं केलीस. मला तुझी आठवण येतच होती. अरे हरीश, वा, जावई बापू तुम्ही पण. काय सिंचना, आमचे नाथ जावई पण आलेले आहेत. रेणुका, आता जेवल्याशिवाय सोडायचं नाही ना यांना. काहीतरी जंगी बेत करा. जेवल्याशिवाय सोडायचं नाही म्हणजे? आजी अगं मी एकटी नाही, हरीश सुद्धा इथेच थांबणार आहे माझ्यासोबत कायमचा. हे बघ जानू, मी तुझ्या काळजीपोटी म्हणतोय. तुझी अवस्था आता खूप नाजूक आहे आणि या गाडीच्या सीट्स तुझ्यासाठी सुटेबल नाही आहेत. एवढंच म्हणतोय की तू आत्ता राईडला नको जाऊस. दॅट्स ऑल आय एम सेइंग. आणि तुम्ही सगळे पण प्लीज माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून घेऊ नका. जानूची मला खरंच खूप काळजी वाटते, एस्पेशली आत्ता. बाबा प्लीज गैरसमज करून घेऊ नका. दादा, शीट तर चांगल्या आहेत. आम्ही नाही का आता बसून आलो. जाऊ द्या आरती, त्याला ही गाडी साधी वाटत असेल. आजी, खरंच तसं काही नाहीये माझ्या मनात. जानू प्रेग्नेंट नसती तर मी तिला अजिबात अडवलं नसतं. इनफॅक्ट मला ही गाडी खूप आवडली आहे. मीही विंटेज कारमध्ये कधीच बसलो नाही. बाबा मी येतो ना राईडला, पण प्लीज जानूला आता नको. आय होप तुम्ही माझा कन्सर्न समजताय. अरे बरोबर आहे तुझं, तुझी काळजी योग्यच आहे. जानू, जयंतची इच्छा नाहीये ना तू आता गाडीत बसावंस, मग नाही बसायचं. अगं नंतर बसशील की. जयंत आणि मी हे काही चिडून वगैरे बोलत नाही. हा, तुझं म्हणणं मला पटतंय. अरे तू जानूची इतकी काळजी घेतोस हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय. पण एक गोष्ट सांगू का तुला? अरे गेली जवळजवळ 30 वर्ष मी गाड्यांच्या रिपेअरिंगचं काम करतोय, पण इतक्या वर्षात मला स्वतःची गाडी घेणं जमलंच नव्हतं. आता माझी स्वतःची गाडी आहे यामुळे मला खूप आनंद झालाय, कौतुक वाटतं या गोष्टीचं. आणि माझी एवढीच इच्छा होती की हे कौतुक सगळ्यांबरोबर शेअर करावं, म्हणून जानूनं गाडीत बसावं असं मला वाटत होतं, इतकंच. पण मी म्हणतो तसं तुझी काळजी अगदी योग्य आहे. त्यामुळे जानू थोडीशी कळसोट, नंतर गाडी तुझीच आहे. थँक्यू बाबा, तुम्ही अंडरस्टँड केल्याबद्दल. मी तिला फक्त आत्ता नको म्हणतो.
एकदा का जानूची डिलिव्हरी झाली की तुम्ही तिला खुशाल लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. जानू ऐकलंस ना जयंत काय म्हणाला ते? डिलिव्हरी नंतर नक्की जाऊया आपण. खुश जयंत? पण आता आपण तरी ड्राईव्हला जायला हरकत नाही ना तुझी? जानू कसे दिवस काढते बाई ह्या माणसाबरोबर काही कळत नाही. हा काही साधा प्रकार नाहीये. या जयंतवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे. सिंचू चेष्टा करतेस ना? नाही आई, अगं मी सिरियसली सांगतेय. हरीश आणि मी इथेच राहणार आहोत कायमचे. एक ना एक दिवस हा दिवस उजाडणार होताच. सिंचना, याच्याशी लग्न करून आपली चूक झाली आहे असं तुझ्या लक्षात येणार आणि एक दिवस तू वैतागून त्या घरातून इकडे येणार याची खात्री मला होतीच. पण याला घेऊन येशील असं वाटतं नव्हतं. आणि हा पण काय संपत तोंड वर करून कसा आलाय बघ. काय रे, पाठीचा कणा बिणा काही आहे की नाही तुला? हं? चिंचू, अगं नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे तो आपल्याला बोलून सॉल्व्ह करता येईल असं टोकाचं पाऊल उचलण्याची काही गरज नाही ना? हो ना अगं सिंचना, हे बघ नवरा बायकोमध्ये वाद होतच असतात, पण असा तडकाफडकी निर्णय घेणं योग्य नाहीये. अरे हे काय चाललंय हा? अरे आधी तिला तर बोलू द्या. चाललेत सगळे अक्कल पाजळायला. बोल बेटा बोल. काय बोलू मी? एक रिझन असेल तर सांगेन ना. पप्पा कंटाळले आहो मी त्या घराला. कोणी मला साधा रिस्पेक्ट देत नाही. माझ्याशी कोणी धड बोलत सुद्धा नाही. सगळे मिळून मला कॉर्नर करतात आणि आई बाबांना फक्त माझ्याच चुका दिसतात. किती काय काय केलंय मी त्या घरासाठी. तुमच्याशी भांडले, त्या घरात गेले, तिकडे जाऊन नोकरी केली, पण तरीही सुद्धा ते माझ्याशी असंच वागतात. आता पण बघितलं ना, हॅरीच्या लोनसाठी तुमच्याकडून मी पैसे घेतले, तेव्हा कुठे माझ्या डोक्याचं टेन्शन गेलंय. आपण सगळ्यांनी मिळून किती सपोर्ट केला त्या सगळ्यांना, इमोशनली, फायनान्शियली, मेंटली किती सपोर्ट केला, पण बघितलं ना तरी सुद्धा माझ्याशी ते असंच वागतात. मग आई तूच सांग, आम्ही का थांबायचं ग त्या घरात? आता बस, माझे पण पेशन्स संपत आले. तर आता मी नाही थांबणार आहे त्या घरी. मी ठरवलंय, मी आता इथेच राहणार आणि हॅरी सुद्धा इथेच राहणार. घर जावई बाई. सिंचना, काय बोलतोयस हे तुझं तुला ते कळते का? तुला मी मघाशी सुद्धा म्हटलं होतं आणि आत्ताही म्हणते, तुला इथं राहायचंय तू खुशाल राहा. कायमचं राहायचंय तू कायमची राहा. तुझे सगळे लाड मी पुरवेन. पण एक सांगते, तुझ्या बरोबर हा राहिलेला मला चालणार नाही. एक तर आधीच सिद्धूमुळे ती बॅग गळ्यात बांधली गेली आहे आणि आता तिचाच भाऊ इथं फुकट राहायला येणार. म्हणजे काय समस्त दळवीला पोसायचा मत्ता घेतलाय आम्ही. हे बघ सिंचू, घर म्हटलं ना की या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. म्हणून काय कोणी घर सोडून येतं का सिंचू? हा, हे बघ सिंचू, तो बरोबर बोलतो. हे बघ, लग्नानंतर मुलीचं हक्काचं घर हे तिचं सासरच असतं बाळा. आणि हे सगळं करण्याआधी मला एक फोन करून विचारायचं तरी काहीतरी मार्ग काढला असता ना बाळा आपण. आणि हे बघ, जावयाने असं त्याच्या सासरी राहणं नाही बरं दिसत. अगं हरीशला कसं वाटेल त्याचा तरी विचार कर ना. सिंचना, हे बघ, तुला असं वाटत असेल की आम्ही सर्व विरोधात बोलतोय तुझ्या, पण सगळेजण तुझ्या भल्यासाठीच बोलतात. प्लीज हा, तुम्ही सगळे आता मला असं फील करवताय जसं काय हे माझं घर नाहीच आहे. अगं तू गप्पा बस. पप्पा,
तुम्ही तरी सांगा ना सगळ्यांना. हे बघा, माझ्या मुलीचा या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा माझ्या मुलांचा आहे. आणि ती जर इथं आपल्या नवऱ्यासोबत राहायला आली असेल तर तिला राहण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. अरे कुणीही नाही म्हणजे कुणीही नाही. समजलं सगळ्यांना? सेंचू बेटा, माझी परवानगी आहे तुला. तू खुशाल इथं राहा. काय हवं नको असेल ना ते मला सांग. हा तुझा पप्पा तुझी सगळी व्यवस्था करेल. तुला काही कमी पडू देणार नाही. अधिराज, जा आपली गेस्ट रूम या दोघांसाठी छान तयार करा. थँक्यू सो मच पप्पा, थँक्यू सो मच. हॅरी, मी तुला बोलले होते ना, कोणी कितीही काही बोलू दे, पप्पा नक्की आपल्याला सपोर्ट करतील. पप्पा, थँक्यू सो मच. वा, खुद्द सासरे बुवांनीच तुम्हाला परवानगी दिली आहे म्हटल्यानंतर विषय संपला. हेच तर पाहिजे होतं ना तुला. ही आमची सिंचना तुझ्या प्रेमात पडली नव्हे, तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात तू तिला ओढलंस. हेच एकमेव कर्तृत्व. या पलीकडे तू काहीही करू शकला नाहीस आयुष्यात, आणि तुला ते जमणार पण नाही. या अगोदर गाडे पाटलांचा जावई म्हणून तुला मान मिळत होता. अरे आता काय, गाडे पाटलांचा घर जावई म्हणून पदोन्नती मिळाली, बढती मिळाली. अभिनंदन. तोडा आता फुक्कटचे भाकरी तोड आमच्या जीवावर. फुकटचा आयुष्य आराम कर, फुकटचा पैसा पाणी जे काही पाहिजे ते सगळं घे. आमचीच पोरं पावळट निघाली. हे अधिराज हसला, आणि तो सिद्धू आणि ही सिंचना त्याहीपेक्षा महामूर्ख निघाली. प्रेमात पडून आयुष्याचं मातेरे करून घेतलं यांनी. पण सगळं भोगावं लागतं कुणाला? आम्हाला. कुठल्या जन्माची शिक्षा त्या देवालाच माहित. मस्तच झाला ना कार्यक्रम. बाबा, काय ग? मला ना एका गोष्टीचं आश्चर्यच वाटलं. कुठल्या? मंगलवंश आपल्यासोबत आल्याच नाही, पण चक्क त्या त्यांच्या घरी गेल्या. अगं कशी येणार? लक्ष्मी नाहीये ना घरी, त्यामुळे तिला इथं आल्यावर आयता चहा कसा मिळेल. अर्थात ती तुलाही कामं सांगतेच म्हणा, पण काय विना अजून तरी माझा थोडाफार वचक आहे म्हणून इथे न येता घरी पळाली स्वतःच्या. अय्य, खरंच की विसरलेच होते मी हे. पण काय ग, ही सिंचना का नाही आली आज? काय माहित ती कुठे मला काही सांगते. तुम्हीच विचारा हवं तर. विचारतो. मी आलेच बाबा. हरीश, सिंचना, हरीश, हरीश. हरीश, संतोष, ए संतोष, संतोष जरा बाहेर ये. काय झालं बाबा, काय झालं? अरे हरीश आणि सिंचना खोलीत नाहीयेत त्यांच्या. कुठे गेले? कोण? हरीश सिंचना? आता ते काय मला सांगून गेलेत का? त्या घरातून कोणी सांगून जातं का? आता तुम्ही कुठे गेला होता? ते काय सांगून गेला होता? संतोष, जे विचारलंय त्याचं उत्तर दे फक्त.
बरं बाबा, चूक झाली माझी, माफ करा मला. सरळ शब्दात सांगतो. हे बघा बाबा, तुमचा धाकटा मुलगा आणि त्याची ती लाडकी पप्पांची परी कुठे गेली आहेत याची माहिती माझ्याजवळ नाही. ती माहिती माझ्याजवळ असती तर मी नक्की दिली असती. झालं, जाऊ मी आता. जा. तयार रहा बाबा, लवकरच बॉम्ब फुटणार आहे तुमच्यावर. फोन का नाही उचलत आहे? अरे हरीश, किती दिवसांकरता चाललायस, परत कधी येणार आहेस, कळवायचं तरी. काही पद्धत आहे की नाही? यांना अजूनही कळलं नाहीये वाटतं. अरे मला काय करायचंय, गेले ते बरंच आहे. इथे आहे तोवर स्वयंपाकघर आणि बाथरूम शेअर करायला नको. आणि माझ्या घराचे पैसे जमले की आम्ही सुद्धा इथून निघून जाणार. आहा, जेवल्यानंतर लॉन मध्ये फेऱ्या मारायला इतकं बरं वाटतं ना हॅरी, खूप छान वाटतं. नाहीतर तिकडे सतत उकडत असतं. पण जाऊ दे ना, मी का बोलतेय तिकडचं. सुटले बाबा एकदाची. हनी, बोल ना, तुला पण जायचंय का लॉन मध्ये फेऱ्या मारायला? मस्त रिलॅक्स वाटेल तुला. चल 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 चल. ऐक ना, मला तुझ्यासोबत बोलायचंय. हा बोल ना. मला बाबांचा फोन आला होता. मग म्हणजे बरेच फोन आले होते, पण मी नाही उचलू शकलो. कारण कळतच नाहीये मी त्यांच्याशी काय बोलू. आपण इथे का आलोय, आपण आपल्या घरी कधी जाणार आहोत, या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये अगं माझ्याकडे. ते बघ, तुला त्यांना काय उत्तर द्यायचंय किंवा काय नाही उत्तर द्यायचंय ना, हे तू ठरवायचंस. मी नाही सारखं सारखं सांगणार आहे, समजलं ना? बाय द वे, मला पण आला होता त्यांचा फोन, पण मी नाही उचलला. कारण पुन्हा पुन्हा मला त्याच गोष्टी नाही रिपीट करायच्या. मग त्यांच्याबद्दल बोलून मी का माझा मूड ऑफ करते ना, तेच कळत नाही. सोड, जाऊ दे. तू पण विचार करू नकोस. त्यापेक्षा एक काम कर, आपण फेऱ्या मारायला जाऊ, जरा मूड फ्रेश करू. चल 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 चल. अगं तुला कळत कसं नाहीये मला काय म्हणायचंय ते. अगं इथली फरशी काय, इथला लॉन काय, इथल्या कुठल्याच गोष्टीवर पाय ठेवण्याची सुद्धा लाज वाटते ग मला. खूप अनकम्फर्टेबल वाटतं ग मला इथे. आणि ते तुझ्या घरचे मला काय काय आणि कसे बोलले ते माहिती आहे ना तुला. आजी तर जेवणाच्या ताटावर सुद्धा बोलली मला. आणि हे सारखं सारखं घर जावाई ऐकत राहणं खूप त्रासदायक आहे अगं. आणि तुला खरं सांगतो, मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. म्हणजे माझ्या घरचे तुला एक दिवस काय बोलले तर तुला एवढं सगळं वाटतंय, आणि तुझ्या घरचे एवढी वर्ष मला बोलत आले, त्याचं काय रे? हा, सगळे मिळून मला टार्गेट करत आले, पण मी सहन केलं ना. कोणासाठी केलं? तुझ्यासाठी. मग आता तुला एक दिवस ऐकावं लागलं तर तू का गिव्ह अप करतोयस? हॅरी, तुला फक्त ऐकायचंय, ते पण होत नाहीये तुझ्याकडून. मी अगं मुद्दा ऐकायचा नाहीये. ऐकेल मी जन्मभर, पण इथे नाही ना. हा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण जाऊयात नाही तू. इनफ हॅरी, यू आर नॉट अ बेबी. मी तुला सारखं सारखं नाही एक्सप्लेन करू शकत की आपण इथे का आलोय. हे बघ, माझा डिसिजन फायनल आहे. मी त्या घरी पुन्हा जाणार नाही. आणि हो, तुला जर जायचं असेल ना तर तू जाऊ शकतोस, पण लक्षात ठेव, माझ्याकडे पुन्हा यायचं नाहीस. आणि हे ऐक ना सिंचू, सिद्धू. हा, सिद्धूशी बोलून बघतो, तो नक्की काहीतरी सुचवेल.